आई राजा उदे उदे एडसरीचा उद भवानी माता जय. तर आता मंडळी माझ्या घरी आलेल्या आहेत परड्या. तर त्याचा ब्लॉग मी टाकणार आहे. तर बघा तुम्ही आमची पद्धत कशी भरतोय आम्ही परड्या ती. इथे आहेत नैवेद्य. इथं भाकरी मटण आहे, मीठ पीठ तांदूळ आणि नारळ. कुठे गेली नारळ आहे इथे धुवून ठेवले. पान सुपारी नारळ पाऊड असं आम्ही टाकून मस्त परड्या भरतो. आता भरल्या ना मग पलगी पुनवला मग साध्या भरतो आम्ही खाली मीठ पीठ नैवेद्य घालून. पण आता ही आजचं मस्त 3 नैवेद्य असतात, मटणाचा पुरणपोळीचा दही भाताचा. तर अशी आमच्याकडे पद्धत आहे धाराशिव जिल्ह्यात येरमाळ्याला आहे म्हणून आम्ही असं करतोय. तर बघा नक्की बघा ब्लॉग. पुरणपोळीचा नैवेद्य झाला. आता दही भाताचा नैवेद्य. दही भाताचा भाकरी टाका अर्चना. दोघी सुनाला बी मान द्यावा लागतो. इकीनं नैवेद्य टाकलं दही भात, इकीला आता भाकरी टाकायला लावते. आई उलट झालंय पण नाहीतर केले की माझ्यावर मग त्याला त्यांनाच करायला लावते, मला करायला लावत नाही. व्हेज वाल्या सुनेने टाकले नॉनव्हेजचा नैवेद्य आणि नॉनव्हेज काय नाही. त्या ह्याच्यात बी ठेव कोटंब्यात. नाही ते ठेवावं लागेल ना त्याच्यात. हे करू ना पीठ मीठ पीठ टाका. मीठ पीठ मिठा पिठाचा जोगवा नाग बायानो लवकरी आम्हाला जायचं लवकरी तुळजापुराच्या बाजारी. मिठा पिठाचा जोगवा नाग बायानो दरवरी आम्हाला जायचं लवकरी तुळजापुराच्या बाजारी. थोडं जवळ कडकने नंतर नाही नंतर ना हे टाकती तुझ्या जतरला आणि तुझ्या दर्शनला गुण रे ग माझ्या तुले करेला. येईन तुझ्या जतरला आणि तुझ्या दर्शनला गुण रे ग माझ्या तुले करेला. आंबाग करीन निवद बोन भोगी ग करीन मी आनंदान ग. येईन तुझ्या जतरला आणि तुझ्या दर्शनला गुण दे ग माझ्या तुले करला. येईन तुझ्या जतरला आणि तुझ्या दर्शनला गुण दे ग माझ्या तुले करला. या आपण दाखवून घेऊया सगळ्या परड्यांमध्ये भरून घेऊया. मोंडी बकऱ्याचा नैवेद्य. लगेचच बाबा. हा हा इथे एक आहे. आपला डबा आहे बरोबर. ते काय का डबा. हा आहे डबा आहे काय नाही ते आरती घे. कुठे आरती माझे
तुमकोनी माता की जय. तर मंडळी गेर मंडळी तुम्ही म्हणत होता बाबांना दाखवा बाबांना दाखवा. तर ही छाया हनुमान आणि गोकुळचे हे बाबा आहेत. तर बघा तुम्ही परत काय मला सारखं सारखं म्हणू नका तुम्ही मिस्टरांना दाखवा, कारण ते जातात दुकानावर, आमचं दुकान आहे स्टेशनला, तिथं जातात ते, काय घरी नसतात दाखवायला. तर बघा तुम्ही आता येडसरीचा उदे पाहून पोळी भक्ती आणि सगळ्यांना सुखाचं ठेव, लेकरा बाळांना सगळ्यांना सगळ्यांना सुखाचं ठेव. आणि असं संकट येऊ देऊ नको ग माय, कशाचं पुराचं न्यायचं कुणावर, हातात आहे सगळं.